नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आग्रामध्ये शारदा देवी राहत होती। ती लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जात असे। मुलांचं पालन पोषण करण्याची जिम्मेदारी शारदा देवीवर आली होती, कारण तिचा पती 7 वर्षापूर्वी वारले होते। तिला 5 मुले होते। राहुल आणि लक्ष्मणचं लग्न झालं होतं। 3ऱ्या नंबरच्या मुलाचं लग्नाची तयारी सुरू होती आणि 4थ्या नंबरची रागिनी नावाची मुलगी मागच्या वर्षी वारली होती। आता सगळ्यात लहान मुलगी कामिनीचं लग्न जुळलं होतं। कामिनी 21 वर्षाची होती। ती 12वीला शिक्षण घेत होती। गोविंद नावाचा तरुण तिच्याच कॉलनीमध्ये राहायचा। गोविंद 21 वर्षाचा होता। BAच्या 2ऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता। गोविंदचे घर कामिनीच्या घरापासून 50 किलोमीटर अंतरावर होतं। एकाच रस्त्याने कॉलेज जात असताना ते एकमेकांशी बोलणं सुरू झालं। गोविंदला कामिनी आवडू लागली आणि कामिनीला पण गोविंद चांगला वाटला। दोघांची मैत्री झाली, भेटीगाठी वाढल्या। ते लपून चोरून भेटू लागले। थोड्या दिवसातच कामिनी आणि गोविंदामध्ये कॉलनीमध्ये चर्चा होऊ लागली। कामिनीच्या घरच्यांना पण माहीत पडले। कामिनीला घरच्यांनी समजावलं, गोविंदसोबत भेटणं बंद कर, कारण तो दुसऱ्या जातीचा आहे। परंतु दोघांनीही ऐकले नाही। दोघंही लपून छपून भेटत असे। यामुळे दोन्ही परिवारात तणावाचं वातावरण निर्माण झाले। एक दिवस कामिनीला कामिनीच्या घरच्यांनी बाहेर जाऊच दिले नाही, म्हणून गोविंद हा डायरेक्ट कामिनीच्या घरी गेला। कामिनीच्या घरच्यांना हा रिश्ता पसंत नव्हता, कारण तो दुसऱ्या जातीचा होता। गोविंद कामिनीच्या घरी गेला तेव्हा कामिनीच्या घरच्यांनी त्यांना सरळ सांगितले की तुमचं लग्न कधीच होऊ शकत नाही। गोविंदला खूप वेळा समजावलं, परंतु गोविंद तरीही कामिनीसोबत बोलत होता। हे पाहून तिच्या घरातील लोकांनी त्याला मारले। त्याला समाजाची, नातेवाईकांची काही पर्वा नव्हती। तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता। गोविंदसाठी कामिनी सगळं काही होती। त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कामिनीला आपली बनवायचं होतं। कामिनीने घरच्यांच्या दबावामुळे गोविंदसोबतचे संबंध तोडले होते, परंतु गोविंद हा जिद्दी होता। तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता। तो नेहमी तिच्याच विषयी विचार करू लागला। कामिनीच्या घरच्यांनी कॉलनीत बदनामी होऊ नये म्हणून कामिनीचं दुसरं लग्न फिरोजाबाद येथे जुळवलं होतं। सध्या लग्नाची तारीख फिक्स झालेली नव्हती। याबद्दल गोविंदला माहिती पडले। गोविंद मनात फार खचला होता, हताश झाला होता। त्याला काय करावे काही सुचत नव्हते। तो कामिनीच्या प्रेमात वेडापिसा झाला होता। माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही, हाच विचार तो करत होता। म्हणून त्याने एक धक्कादायक प्लॅन केला। टीव्हीमध्ये क्राईमचे सिरियल पाहून त्याने कामिनीची हत्या करण्याचे ठरवलं। यासाठी त्याने रात्री 3 वाजताचा टायमिंग ठरवला। रात्रीचे 3 वाजता लोक गाढ झोपेत असतात। त्याने आपल्या घरी पलंगावर उशी ठेवून रजाईने पांघरून ठेवले। घरातील लोकांना वाटेल मुलगा इथेच झोपलेला आहे। आई आणि मुलीचा खून करण्यासाठी गोविंद जिन्यावरून कामिनीच्या घरी आला। त्याने पहिल्यांदा झोपलेली शारदावर चाकूने वार केले। शारदा ओरडली, त्यामुळे बाजूच्या खोलीत झोपलेली कामिनी जागी झाली। ती धावतच आपल्या आईच्या रूमकडे आली। कामिनी आणि शारदाने गोविंदजवळून चाकू हिसकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फेल ठरलं। कामिनीची आई रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली। कसे तरी उठून दोघी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर जाण्यासाठी तडफडू लागल्या। त्या बाहेर जात असतानाच गोविंद त्यांच्या मागे मागे धावत गेला आणि चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले। कामिनीची आई तडफडत खाली पडली। कामिनी ओरडतच बाहेर पळाली। कामिनीच्या ओरडण्याने कामिनीच्या वहिनीला जाग आला। ती तिला वाचवायला धावत आली, परंतु ही मला ओळखेल या भीतीने गोविंदने तिच्यावर सुद्धा चाकूने वार केले। तो तिच्या वहिनीला रेखाला पण मारणार होता, परंतु ती वाचली। घटना घडल्यानंतर गोविंद घरी गेला, कपडे बदलवले, 400 रुपये घेतले आणि बाईक घेऊन बाहेर निघाला। रक्ताने भरलेले कपडे व चाकू पॉलिथिनमध्ये टाकून जंगलामध्ये फेकून दिले आणि लपण्यासाठी पळून गेला। गोविंद फिरोजाबाद येथे पळत होता, परंतु पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला न्यायालयात हजर केले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्याला जेलमध्ये पाठविले। कामिनीच्या भावाचं लग्न 25 मेला होणार होतं, परंतु त्याच घरात 2 हत्या झाली होती। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पूर्ण परिवार डिप्रेशनमध्ये होते। त्यांचे स्वप्न तुटलं होतं। लग्नाच्या खुशीत आता फक्त दुःख आणि डोळ्यात आसू होते। प्रेम हे खूप सुंदर नातं असते, परंतु हेच प्रेम आंध्र आणि खुकारमध्ये रूप धारण करते तेव्हा जिंदगी बर्बाद होते। तिच्या घरच्यांना पण जीवापासून मुकावे लागले। घरातील लोक जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच नेहमी सांगतात। आपल्या इच्छेसाठी आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करणे हे वाईट मार्गाला नेऊ शकते। कोणत्याही नात्यात एकमेकांचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक परिस्थितीत समजून घेणे, धैर्य ठेवणे महत्त्वाचे आहे। क्रूरतेचा मार्ग नेहमी अंधाऱ्या खोलीमध्येच घेऊन जाते। शेवटी वाईटचा अंत वाईटच होतो।
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.